म्हणजे काय बोलतेस तू? ही बाई माझ्या बाळाच्या जीवावर उठली आणि तू हिला माफ करतेस? आजवर हिने माझ्या बाळाला मारण्यासाठी किती कारस्थानं रचले माहिती आहे ना तुला? तरी सुद्धा तू त्यांची बाजू कशी काय घेऊ शकतेस? ऐक 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 जरा सिद्धू, मान नाही सर, पण मी तुला एकदा सांगितलं ना, निवडणुका तोंडावर आलेल्या असताना आपण हिला बाहेर नाही काढू शकत. बस, हा विषय इथंच थांबवा. या घरातलं हे वातावरण असं झालंय, माझं डोकं दुखायला लागलेलं आहे. संपत, मी जरा आत पडते रे. अहो पप्पा, तुम्ही तरी बोला ना काहीतरी. हे बघ सिद्धू, आई म्हणते ते बरोबर आहे. निवडणूक तोंडावर असल्यामुळे माझी हात बांधले गेलेले आहेत. मी काही करू शकत नाही. अहो तुम्ही काय बोलताय? तुम्हाला तरी कळतंय का? नीलांबरी वनी या घरात असेपर्यंत भावनाला आणि आमच्या बाळाच्या जीवाला धोका आहे. मग आपण त्यांना घरी कसा काय राहू देऊ शकतो? सिद्धू 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 प्लीज, मला मान्य आहे नीलांबरीमुळे तुमच्या दोघांना खूप मनस्ताप झालाय. म्हणजे तिने खूप मोठी चूक केली, पण तिची चूक तिला कळली आहे ना रे. तिने पाय धरून सगळ्यांची माफी पण मागितली, तेव्हा तिला प्लीज. मग माफी मागितली मग काय? उत्तराचं शेपूट ते वाकडं ते वाकडच असतं. आणि दादा, वहिनींवर माझा काडी मात्र विश्वास नाही. कशावरून तर परत असा काही करणार नाही. सिद्धू प्लीज, नीलांबरी बद्दल असं बोलू नकोस प्लीज. अरे तिची बाजू समजून घे. इतके वर्ष झाले आम्ही प्रयत्न करतोय, पण आम्हाला यश येत नाही, आम्हाला होत नाहीये बाळ. आणि तिच्या आधी तिच्या धाकट्या जावयाला बाळ होतंय म्हटल्यावर तिला त्रास होणार ना रे. दादा हो, काय बोलताय तुम्ही? नीलांबरी वहिनींना बाळ होत नाहीये याचं आम्हाला सगळ्यांना खूप वाईट वाटतंय, पण म्हणून त्यांनी माझ्या बाळाच्या जीवावर उठावं? अहो ही चूक नाहीये, गुन्हा आहे, गुन्हा. आम्ही जर का पोलिसात तक्रार केली ना तर अटक होईल त्यांना. पोलीस तक्रार? अगं आपल्या घरातला विषय तसा चव्हाट्यावर आणणारच का तू? दादा मी फक्त सांगतेय, ही पोलिसात तक्रार नाही केलीये, पण धमकी तर दिलीच ना. पाहिलं, तुमच्या डोळ्या देखत तुमच्या बायकोला गजाड करण्याची भाषा करतायत हे दोघं.